मुक्ता मुक्ता रडू नको सगळं। हे घे खाऊ घे। मला नको खाऊ, मला दादा पाहिजे। आई मला दादा पाहिजे। हे बघ मुक्ता, मी तुला सांगितलं होतं की नाही की दादा येतोय थोड्या वेळाने म्हणून। हे बघ असं वेड्या मुलासारखं नाही करायचं अगं। हे घे थोडंसं खाऊन घे बघू। आई माई दादावर रागवली होती ना म्हणून दादा गेला, आता दादा नाही येणार। आई कशाला पोरीला लळा लावलाय कोणास ठाऊक। जात धर्म माहिती नाही असा पोरगा घरात ठेवायचाच कशाला? अहो माई तुम्ही जरा शांत राहाल का? लहान मुलं आहेत ती, त्यांना तुमच्यासारखं जात धर्म या गोष्टी नाही कळत। त्यांना कळतं ते फक्त निरागस प्रेम। आणि ते एकमेकांवर जेवढा जीव लावतात ना तितका जीव जर आपण एकमेकांवर लावला तर आपल्यात कधीच मतभेद नाही होणार। अगं पण तो कसा वागला ते बघितलंस का तू? अहो माई पण त्याने काय बिघडलं तुमचं? उडली असेल धूळ, पण कपड्यावरची धूळ स्वच्छ करण्यापेक्षा मनावर असलेली धूळ स्वच्छ करता येते का ते बघावं। मुक्ता दादा 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 कुठे गेला होतास तू मला एकटीला सोडून? माईनी रागवलं म्हणून काय झालं? आता घरातून परत जाणार नाही ना तू? आता कवच नाही जाणार। स्वामी कुठे गेला होता सरे? निदान सांगून तरी जायचं। आई इथेच फिरत होतो आणि त्यात रस्ता चुकला, तर ते आजोबांनी रस्ता दाखवला म्हणून यायला जरा वेळ झाला। तुला म्हणाले होते ना मी मुक्ता की दादा परत येणार म्हणून, बघ आला तो परत। मुक्ता विसरलीस का? चल लवकर आपल्याला शाळेत जायचंय। पाहिलंस मुक्ता, तुझ्या दादाच्या सगळं लक्षात आहे। जा बरं पटकन जाऊन तयारी करून या, आणि हो कपडे घालून झाले की माझ्याकडे ये वेणी बांधायला, ठीक आहे? होय। हे घे दादा खाऊ। अरे बघतोयस काय? तुझ्याच साठी येते, खा बघू। आणि हो पटकन जा आणि तयारी करून ये।